नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत चालला असून त्यांची मुजोरी आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जीवावर उठण्यापर्यंत पोहोचले। दुधना नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार विजय चव्हाण यांच्या अंगावर थेट ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दिनांक 11 सप्टेंबर रोजी भर दुपारी उघडकीस आली। सुदैवाने तहसीलदार चव्हाण हे थोडक्यात बचावले असून या घटनेने महसूल व पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार अंबड तालुक्यातील घोटण परिसरातील दुधना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची पक्की माहिती महसूल विभागाला मिळाली होती। याच माहितीच्या आधारे तहसीलदार विजय चव्हाण यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतले। महसूल पथक येत असल्याचे कळताच वाळू माफियांनी ट्रॅक्टरसह पळ काढण्यास सुरुवात केली। तहसीलदार चव्हाण यांनी त्वरित या ट्रॅक्टरांचा पाठलाग सुरू केला। पारनेर तांडा ते कर्जत या 40 किलोमीटरपर्यंत त्यांनी वाळू माफियांचा शर्तीचा पाठलाग केला। दरम्यान एका भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रॅक्टरच्या चालकाने थेट तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला। हा हल्ला अत्यंत जीवघेणा होता, मात्र चव्हाण हे कसोशीने वाचलेत। या घटनेचा थरार पाहून स्थानिक गावकरी तहसीलदारांच्या मदतीला धावून आलेत। त्यांनी तातडीने सहकार्य करत महसूल पथकाला मदत केली। गावकऱ्यांच्या सहाय्याने अखेर महसूल पथकाने काही संशयितांना पकडण्यात यश मिळवले। तसेच घटनास्थळावरून ट्रॅक्टर आणि अवैध वाळूचा साठा जप्त करण्यात आलाय। या प्रकारामुळे वाळू माफियांची मुजोरी किती वाढले याचे ज्वलंत उदाहरण समोर आले। महसूल विभाग व प्रशासनाच्या कारवायांकडे डोळेझाक करत थेट अधिकाऱ्यांच्या जीवावर उठण्या इतके धाडस हे माफिया करू लागलेत। कायदा आणि सुव्यवस्थेचे कोणतेही भान न ठेवता वाळू माफियांनी उघडपणे आपले बळ दाखवले। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। घटनेनंतर महसूल व पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांच्या जीवितास आता धोका निर्माण झालाय। त्यामुळे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या माफियांविरोधात तात्काळ आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक पातळीवर जोर धरू लागले। जालन्यातील ही घटना केवळ महसूल विभागासाठीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे। वारंवार कारवाई करूनही वाळू माफियांचे धाडस कमी झालं नाही। त्यामुळे आता केवळ दंडात्मक नव्हे तर कठोर दंडात्मक व दहशतवाद विरोधी कायद्याच्या धर्तीवर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे मत स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांकडून व्यक्त केलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।